बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। मनपा निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपचे 5 उमेदवार विजयी झालेले आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये रेखा चौधरी आणि आसावरी नवरेंची बिनविरोध निवड झाली आहे। रंजना पेंडकरांचाही कल्याण डोंबिवलीमधून बिनविरोध त्यांची निवड झाली आहे। धुळ्यामध्ये उज्ज्वला भोसले तर पनवेलमधून नितीन पाटील बिनविरोध निवडून आलेत। फडणवीसांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आलं। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले। कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 18 मधून रेखाताई चौधरी बिनविरोध निवडून आल्या, तर डोंबिवलीमध्ये प्रभाग क्रमांक क मधून आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्या। बिनविरोध निवड झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांनी अभिनंदन केलं। सगळ्या दोन्हीच्या दोन्ही यांची निवड झाली। रेखाताई तुम्हाला आणि नवऱ्याताई तुम्हाला दोघींना खूप खूप शुभेच्छा आणि खूप अभिनंदन। धन्यवाद 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 जय श्रीराम आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उघडलं विजय ही विजय आहे। डोंबिवलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभाग क्रमांक 26 ब मधून भाजपचा तिसरा उमेदवार जिंकलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या ठिकाणी रंजना पेंडकर बिनविरोध निवडून आले। पनवेलमधल्या प्रभाग क्रमांक 18 मधून सुद्धा भाजपचे उमेदवार नितीन पाटील हे बिनविरोध निवडून आले, तर धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजितराजे भोसले या सुद्धा बिनविरोध निवडून आल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आलंय। भाजपचे 2 उमेदवार कल्याण डोंबिवलीमध्ये बिनविरोध निवडून आले। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उमेदवारांसोबत संवाद साधला। कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिलेले आहेत। वैयक्तिक कारणाने शिंदे बैठकीला आले नाहीत असं सामंत यांच्याकडून सांगण्यात आलंय। पुण्याचे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शिंदे घेतील असं सामंतांनी म्हटलंय। शिंदेच्या सेनेच्या उदय सामंत यांची माहिती आहे। पुण्याच्या संदर्भामध्ये आमची सगळ्यांची माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर चर्चा होईल, मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा होईल आणि त्याच्यानंतर निर्णय होईल। मी काल पुण्यामध्ये देखील सांगितलं, युती तुटली ही एका महानगरपालिकेची बातमी महाराष्ट्रभर होऊन उपयोगाची नाही, कारण आज आम्ही महायुतीमध्येच महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतोय। देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांच्या रोषामुळे जी काय आपल्याकडे स्टेटमेंट दिली जाते ती आपण अधिकृत मानू नये। ज्यावेळी शिंदे साहेब शिवसेनेच्या वतीनं भूमिका स्पष्ट करतील तीच भूमिका आपण पक्षाची अशी मानावी। 15 ठिकाणी युती झाली आहे, 14 ठिकाणी त्या ठिकाणी युती झाली नाही, पण मुंबई नागपूर मोठ्या ठिकाणी त्या ठिकाणी युती झालेली आहे। त्यामुळे मला वाटत नाही की एकनाथजी आज त्याच्यामुळे नाही आले, हा चुकीचा अर्थ आहे। कल्याण डोंबिवली युती झाली आहे, ठाण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, महत्त्वाच्या शहरात पुण्यामध्ये आज बघा। माझं म्हणणं एवढंच आहे की आजच्या बैठकीचा आजच्या एकनाथजी न येण्याचा या युतीचा काही संबंध नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी भागवत कराड अतुल सावेंच्या कारला घेराव घातला आणि उमेदवारी न दिल्याने इच्छुक उमेदवार नाराज आहेत। नाराज उमेदवारांनी अतुल सावे आणि भागवत कराडांनी तिकीट नाकारल्याचा आरोप आहे। प्रशांत भदाणेंना तिकीट नाकारल्यानं समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नाराजांची समजूत काढण्याचा संजय केणेकरांनी प्रयत्न केला। त्यांना सांगितलं पक्ष चांगल्या ठिकाणी त्यांना न्याय देणार आहे, चांगल्या ठिकाणी हो नाही मी हे बघा, कार्यकर्ते असतात अनावर, पक्ष एकाच वेळेस सगळ्यांना संधी देऊ शकत नाही। 1600 अर्ज आले आहेत, जागा 153, नाशिकमध्ये 122 जागा आहे, अर्ज आले 700। त्यामुळे कार्यकर्ते ही थोडी नाराजी झाली आहे। संभाजीनगरला मी स्वतः होतो, त्या ठिकाणी 561 अर्ज आले आहेत, 561। आता आपण सीट देऊ शकतो एक, मागितल्या 20 लोकांनी, त्यामध्ये काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे, पण मला विश्वास आहे की कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील, पक्षाचा पक्षादेश समजून घेतील। 4 जानेवारीला ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये मुंबईचा वचननामा प्रकाशित होणार आहे। 5 जानेवारीला पूर्व उपनगरामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा होईल। एकत्र सभा घेत ठाकरे बंधू प्रचाराला सुरुवात करतील। ठाकरे बंधूंच्या मुंबईमध्ये 3 संयुक्त सभा होणार आहेत।
मीरा भाईंदर छत्रपती संभाजीनगरमध्ये फसवणूक झाली असं म्हटलंय प्रताप सरनाईकांनी. घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी असं सरनाईकांनी म्हटलंय. तर अशा प्रकारे एकमेकांवर फसवणुकीचं वक्तव्य करणं चुकीचं असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. असं वक्तव्य झाल्यास कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये विसंवाद होईल असं दरेकरांनी म्हटलंय. ठिकाणी बघा वेगवेगळे असतात. आता मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, कल्याण असू द्या, चांगले निर्णय झालेले आहे वसई विरारमध्ये वगैरे. पण काही ठिकाणी फसवणूक झालेली आहे. आता मीरा भाईंदरमध्ये आमची सुद्धा फसवणूक झालेली आहे. संजय शिरसाटांची तिकडे फसवणूक झालेली आहे. योग्य नव्हे. शेवटी युतीमध्ये जात असताना सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली पाहिजे. मला वाटतं आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. आमच्यासारख्या जबाबदार उणीदिणी काढणं त्या ठिकाणी योग्य नाही आहे. जेवढं म्हणून एकत्रित करण्याचा प्रयत्न तेवढा केलेला आहे. जिथे त्या ठिकाणी काही इश्यू असतील तर त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या असतील. मला वाटतं अशा प्रकारे एकमेकांवर फसवणुकीचं वक्तव्य करणं हे महायुतीच्या हितासाठी योग्य नाही आहे. कारण उद्या त्यांनी असं वक्तव्य केलं, आमच्याकडून आलं तर मला वाटतं कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये विसंवाद होईल. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल असं म्हटलंय कृपाशंकर सिंह यांनी. मीरा भाईंदरसह 29 पालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी वर्तवलेला आहे. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल असं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलेलं आहे. मीरा भाईंदर में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना. हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. कार्यक्रमामध्ये असं बोलताना लोक म्हणलं की उत्तर भारतीय समाज महापौर कधी होईल. म्हणा ठीक आहे, तुम्ही उत्तर भारतीय म्हणजे एवढा नगरसेवक निवडून आला जेणेकरून आपण सांगू की उत्तर भारतीय समाज महापौर करा. हा मीरा भाईंदरमध्ये असा एक प्रसंग होता. त्यामध्ये कुठला हे विषयांतर काही लोक करत आहे ह्या विषयाच्या उत्तर भारतीय समाज किंवा मराठी. तुम्ही मतलब डिव्हिजन करू नका. हा मराठी समाज किंवा उत्तर भारतीय महाराष्ट्रामध्ये राहणारे आम्ही सगळे मतलब मराठी आणि हिंदीमध्ये कुठे फरक करत नाही करणार.